नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी आहे, मोठी खुशखबर आहे. ई-के-वाय-सी मधील चुकीला मिळणार माफी. तर लाडक्या बहिणींना आणखी एक संधी, 31 डिसेंबरपूर्वी तुम्हाला शेवटचा चान्स मिळणार आहे. तर काय माहिती आहे, काय लेटेस्ट अपडेट आहे, नवीन बातमी समोर आली आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, तर व्हिडिओला सुरुवात करूया. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मोठा दिलासा दिलेला आहे. बघा, तर काय दिलासा दिलेला आहे, त्या संदर्भात मोठी काय गुड न्यूज आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत. आताच्या क्षणाची मोठी ही बातमी आहे. तर बघा, व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. काय महत्त्वाची बातमी आहे. तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करताना ज्यांच्याकडून चुका झाल्या आहेत त्यांना फक्त एकदा सुधारणा करण्याची अंतिम संधी देण्यात आलेली आहे. महिला व बालविकास विभाग मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर मुंबई इथं राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिलांना मोठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. ते म्हणजे ई-के-वाय-सीसाठी तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करताना ज्यांच्याकडून चुका झाल्या आहेत त्यांना फक्त एकदा सुधारणा करण्याची अंतिम संधी देण्यात आलेली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ही घोषणा केलेली आहे. तसेच पुढे बघू शकता की ई-के-वाय-सीसाठी तुम्हाला अंतिम मुदत जी आहे, ई-के-वाय-सी प्रक्रियेसाठी तुम्हाला अंतिम मुदत काय आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत 2025 आहे. एकही पात्र महिला व या लाभापासून वंचित राहू नये यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. तसेच पुढे बघा, यापूर्वी तुम्हाला इथं बघू शकता, यापूर्वी तुम्हाला ई-के-वाय-सी ऑनलाईन पोर्टलवर करताना लाभार्थी महिलेला आधार कार्ड क्रमांक नोंद असलेल्या मोबाईलवर ओ-टी-पी येत होता. तर तो टाकल्यानंतर पुढे वडील किंवा पती यांचा आधार क्रमांक टाकावा लागत असे आणि त्यांच्या मोबाईलवर आलेला ओ-टी-पी टाकल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होत असते. बघा, तर पुढे महत्त्वाची माहिती आहे. ई-के-वाय-सीची मुदत तुम्हाला माहितीच आहे. तसेच पुढे बघा की लाडक्या बहिणींना आता कुणाकुणाला मिळणार आहे आणखी एक संधी. तर ई-के-वाय-सी करताना तुम्हाला बघा, ई-के-वाय-सी करताना अनेक महिलांना अडचणी येत होत्या. विशेष ज्या महिलांचे वडील हयात नाहीत, पती किंवा घटस्फोटित आहेत, ज्या वडील किंवा पती यांच्या मोबाईलवरील ओ-टी-पी मिळणे कठीण झाले होते. यामुळे आता अनेक लाभार्थी महिलांना काळजीत होत्या. तर बघा आता काय करायचं काय नाही. तर ज्या महिलांना ओ-टी-पी येत नाही, अशा महिलांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने तातडीने उपाययोजना सुरू केलेली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, अशा घटस्फोटित किंवा विधवा महिलांना ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर आता विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. बघा, तसेच पुढे बघा, ज्या महिलांना तुम्हाला सांगितले पती वडीलने त्यांना विशेष सुविधा केलेली आहे. घटस्फोटामुळे ओ-टी-पीची अडचण येत होते. स्थानिक पातळीवर महिला आणि बालविकास विभागाची मदत घ्यावी, अशा महिलांनी त्यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांचे सत्यप्रत संबंधित जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागाकडे अधिकाऱ्यांकडे जमा करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. बघा, तर तुम्हाला समजलं असेल लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय करायचं आहे. पुढे बघा, याच गोष्टीचा विचार करून तुम्हाला ई-के-वाय-सीमध्ये केवळ एकदा सुधारणा करण्याची अंतिम संधी देण्यात आलेली आहे. बघा, 31 डिसेंबर 2025पर्यंत देण्यात आलेली आहे. महिला व बालविकास विभाग यांची ही प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि सोपी ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळेल आणि असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. बघा, तसेच पुढे बघू शकता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या
खुश झालेले आहेत. त्यांच्या अकाउंटमध्ये DBTद्वारे जी रक्कम आहे ती जमा व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. 3-3 हजार रुपये जमा होत आहेत लाडक्या बहिणींना बघा. आज तुमची 15 डिसेंबर आहे. डिसेंबरची 15 तारीख ओलांडल्यानंतर सुद्धा तुम्हाला लाडक्या बहिणींना बघा 1500 टोटल तुम्हाला 3,000 रुपये हे येत आहेत. काही महिलांना आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत आलेले नाहीत. पण हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. बघा आता 21 डिसेंबरला तुमचा निकाल आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल आहे 31 डिसेंबर नंतर आता तुम्हाला लवकरात लवकर जो पैसा आहे तो लाडकी बहीण योजनेचा पैसा खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे 3-3 हजार रुपये. तर ज्या लाडक्या बहिणीने अजूनपर्यंत आपलं आधार कार्ड नंबर लिंक केलेला नसेल, आधार कार्ड अगोदर लिंक करा. नंतर तुम्हाला OTP आल्यानंतर तुम्हाला KYC करावी लागणार आहे. बहुतेक अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी अजूनपर्यंत आपले आधार क्रमांक जे आहेत ते अजूनपर्यंत लिंकच केलेले नाही. त्यामुळे त्यांना बघू शकता तुम्ही पुढे बघा लाडक्या बहिणींनो, जवळपास बघा 2 कोटीपेक्षा जास्त महिला ज्या आहेत त्या लाभ घेत आहेत बघा. जवळपास लाडकी बहीण योजनेचा 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना आता लाभ दिलेला आहे. आणि आता बघा अशा काही महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत की त्यांना बघा 2,50,00,000 लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत आपलं आधार नंबर सीडिंग केलेले नाही. त्यामुळे त्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. आणि काही लाडक्या बहिणी अपात्रसुद्धा झालेल्या आहेत. 30,000 सुद्धा काही लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. त्यांचे वेगवेगळ्या कारणास्तव त्या अपात्र झालेल्या आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, सर्व कामं तुम्ही व्यवस्थित करून घ्या. जे आपले अपूर्ण कामं आहेत ते तुमचे आधार कार्ड नंबर नाही, कोणाकोणाचं आधार कार्डमध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, कोणाचं काय आहे, सर्व लाडक्या बहिणींचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे सर्वांनी हे KYC वगैरे करून ठेवा. 31 डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला हे सर्व कामं करायचे आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही. ही सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज मी देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत, कारण त्यांना 3-3 हजार रुपये आता बघा नोव्हेंबर महिन्याचा GR आलेला होता. नोव्हेंबर महिन्याच्या GRमध्ये तुम्हाला माहिती दिली होती लवकरच तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत. परंतु अजूनपर्यंत काही लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले, काही जिल्ह्यात आले, काही जिल्ह्यात अजूनपर्यंत आलेले नाही. तर लवकरच तुम्हाला पण आले का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही कमेंट करता आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाडक्या बहिणींनो. म्हणजे तुम्हाला जशी माहिती येत राहील तशी माहिती मी सर्व देण्याचा प्रयत्न पुढे करणारच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्सचं. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.